ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन व्हॉट्सअप समूह ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना रघुनाथ बारडकडून विनम्र अभिवादन. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 पाहतोय आणि कालपर्यंत आपण 16 प्रकरणं संपवली होती. 16वं प्रकरण अतिशय सुंदर, या कायद्याचा आत्मा असलेलं प्रकरण, ज्याच्यामध्ये शिक्षांची आणि दंडांची तरतूद केलेली आहे आणि प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यांचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. कुठला गुन्हा घडला तर काय केलं पाहिजे याची हरघडी माहिती आपल्याला असली पाहिजे, त्याच्या प्रक्रिया संहिता आपल्याला कळल्या पाहिजेत, म्हणून ते अतिशय कळकळीने मांडण्याचा प्रयत्न केला. आता हे शेवटचं प्रकरण आहे. मी BWO या समूहाच्या प्रशासकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि या निमित्ताने आपल्यापर्यंत हा कायदा मला पोहोचवता आला, तेव्हा मी व्यक्तिशः त्यांचा ऋणी आहे. प्रकरण 17, चॅप्टर 17, मिसोलोनियस किरकोळ, ॲप्लिकेशन फॉर अदर लॉज नॉट बार्ड, 96 कलम आहे. अर्थात इतर कायद्यांखाली कुठल्याही प्रकारच्या कार्यवाहीबद्दल अर्ज जर केला असेल अपंग व्यक्तीने किंवा दिव्यांग जनांनी, तर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, तो अर्ज त्याला करता येईल, अशा पद्धतीची तरतूद असलेलं हे 96 कलम आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की यात असलेली जी तरतूद आहे, या कायद्याने जे काही ठरवलेलं आहे, ॲक्ट शॅल बी इन ॲडिशन, म्हणजे हा एकतर अधिकचा कायदा आहे, स्वतंत्र कायदा आहे, जास्तीची तरतूद असलेला आणि वेगळी प्रावधानं असलेला हा कायदा आहे. अँड हा नॉट डेरोगेटेड इन अदर लॉ, कुठल्याही कायद्याशी नॉट, याच्यामुळे याच्यात केलेल्या ज्या तरतुदी येत्या इतर कायद्यांच्या तरतुदीशी किंवा इतर कायद्याच्या तरतुदी या कायद्याशी कुठल्याही प्रकारच्या म्हणजे भंग होत नाहीत किंवा संपत नाहीत किंवा त्यांचं महत्त्व कमकुवत होत नाही, अशा पद्धतीच्या तरतुदी असलेलं हे कलम आहे. त्यामुळे एनी अदर लॉ टाईम बिंग इन फोर्स, त्या वेळेला जे कायदे अस्तित्वात असतील त्या कायद्यानुसार सुद्धा अपंग व्यक्तीला दाद मागण्याचा अधिकार हा आहेच, असं हे 96 कलम आहे. 97 कलम आहे प्रोटेक्शन्स ऑफ ॲक्शन टेक इन गुड फेथ, अतिशय सुंदर कलम आहे. सद्भावनेने एखाद्या अधिकाऱ्याने एखादं कृत्य जर अपंग व्यक्तींसाठी चुकीच्या मार्गाने जरी झालं असलं तरी देखील त्याला सद्भावनेने केलेलं कृत्य असं म्हटलं जाईल आणि त्याला संरक्षण देण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. त्याविरुद्ध कुणीही कुठल्याही प्रकारची प्रकरणं, याचिका कोणत्याही न्यायालयामध्ये दाखल करू शकणार नाही किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये कोणतीही कायदेशीर प्रक्रिया चालणार नाही. अर्थात ती रद्द समजली जाईल किंवा ती कार्यान्वितच होऊ शकणार नाही कुठल्याही अधिकाऱ्याविरुद्ध, अशा पद्धतीचं हे सुंदर कलम आहे. थोडक्यात काम करता करता एखादं काम चुकीनं झालं असेल आणि अपंग व्यक्तीला जर का त्या चुकीचा लाभ मिळाला असेल, तिचं कल्याण जर होत असेल, तर त्या दृष्टिकोनातून अर्थात सुयोग्य सरकार आणि त्या सरकारातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून घडलेलं ते, तर ते सद्भावनेनं केलेलं कृत्य त्या कर्मचाऱ्याचं किंवा अधिकाऱ्याचं समजलं जाईल, त्याचं रक्षण केलं जाईल. त्या आयुक्ताकडून, मुख्य आयुक्ताकडून, राज्य आयुक्ताकडून जर का काही चुका झाल्या असल्या तर त्यांना यामध्ये ही सूट या कायद्याने दिलेली आहे आणि ते सद्भावनेने केलेलं काम आहे वा म्हणून त्यांना इंटेंडेड टू बी डन अंडर दिस ॲक्ट, या कायद्याखाली सूट, अर्थात या नियमांखाली सूट दिली जाईल, असं हे कलम आहे 97. आता 98 जे कलम आहे ते अर्थातच पॉवर टू रिमूव्ह डिफिकल्टीज, म्हणजे या कायद्यामध्ये ज्या अवघड गोष्टी आलेल्या आहेत किंवा या कायद्यामुळे मध्ये जे काही नियम आणि उपनियम किंवा ज्या काही चुकीच्या बाबी आलेल्या आहेत की ज्यामुळे सामान्य जीवनामध्ये अपंगांना सहभाग घेता येत नाही किंवा त्यांचा हक्क आणि अधिकार हा उपभोगण्यासाठी अडचणी येतात किंवा प्रतिबंध निर्माण होतात, असं जर का काही वाटत असेल तर अशा तरतुदी काढून टाकण्याची तरतूद या 98व्या कलमाने, त्याच्यामध्ये उपकलम आलेले आहेत. पहिलं उपकलम आहे
इफ एनी डिफिकल्टी, जर का अशी एखादी कठीणता किंवा एरायझेस, अडथळे इन गिव्हिंग इफेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट, या कायद्यातल्या तरतुदींना अंमलबजावणी करताना बाधक ठरत असतील तर केंद्र सरकार काय करेल, बाय ऑर्डर, आदेश काढेल, प्रकाशित करेल इन द ऑफिशियल गॅझेट्स, कार्यालयीन राजपत्रामध्ये तो प्रकाशित करेल, आणि मेक सच प्रोव्हिजन्स, अशा काही तरतुदी करेल की ज्यान्वये गिव सच डायरेक्शन्स, अशा काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील ज्या या कायद्याशी विसंगत आहे त्या दूर केल्या जातील. त्यान्वये इनकॉन्सिस्टंट असे शब्द आलेले आहेत विथ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट, ज्या तरतुदी या कायद्याशी मेळ खात नसतील, अंमलबजावणीत अडथळे येत असतील तर त्या दूर करण्याची तरतूद यामध्ये आहे. मे ॲपियर टू बी नेसेसरी, आवश्यक वाटेल तर त्या पद्धतीने एक्सपिडियंट फॉर रिमूव्हिंग इन द डिफिकल्टी, अशा कठीणता काढून टाकण्याची, कमतरता दूर करण्याची तरतूद या कलमाखाली दिलेलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट द नो सच ऑर्डर शॅल बी मेड अंडर धिस सेक्शन आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट्स ऑफ कॉमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट, आणि अशा तरतुदी काढण्याची जी तरतूद आहे ही हा कायदा ज्या दिवशी अंमलात आला, कार्यवाहीत आला, तर त्या दिवसापासून म्हणजेच 19 एप्रिल 2017 पासून 2 वर्षाच्या आत काढता येतील असं म्हटलेलं होतं बा. तर मग आता ते बंधन संपलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे कलम आहे. दुसरं उपकलम आहे 97 मध्ये आलेलं 17वं प्रकरण पाहतोय आपण. प्रत्येक आदेश जो या कायद्याखाली किंवा या कायद्यातल्या उपकलमांखाली किंवा कलमांखाली बनलेला आहे तो शक्य तेवढ्या लवकर, अर्थात ज्याच्यान्वये तुम्ही दुरुस्ती केली किंवा काय जे काही केलं असेल किंवा ज्या शक्ती वापरल्या असतील त्या शक्तींच्या प्रयोजनार्थ वापरलेला हा आदेश, काढलेला हा आदेश तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभेसमोर किंवा एकूणच सदनासमोर आणावा लागेल असं बंधन घातलेलं आहे. इथं हे कलम संपलं. आता पॉवर टू अमेंड शेड्यूल, म्हणजे या कायद्यामध्ये काही आवश्यक कालसुसंगत बाबी आवश्यक वाटत असतील आणि त्या जर टाकायच्या असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार देखील या कायद्याने ठेवलेला आहे. 99वं कलम आहे त्याबद्दलचं. आणि या 99व्या कलमानुसार, अर्थात याच्यामध्ये पण काही उपकलमं आलेली आहेत, आणि त्याच्यामध्ये पहिल्या उपकलमामध्ये ऑन द रिकमेंडेशन मेड बाय द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सुयोग्य सरकारकडून जर का शिफारस आली असेल, और अदरवाईज, किंवा इफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड, सरकार जर समाधानी असेल तर दॅट इट इज नेसेसरी और एक्सपिडियंट सो टू डू इट मे बाय नोटिफिकेशन, तर अशा वेळेला अधिसूचनेद्वारे अमेंड द शेड्यूल अँड एनी सच, कुठल्याही प्रकारचं परिशिष्ट अथवा या कायद्यातलं कुठलंही कलम हे बदलवता येईल, दुरुस्त करता येईल, पण त्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करावी लागेल. नोटिफिकेशन बीइंग इश्यूड, सूचना जारी केली जाईल. आणि त्यानुसार ते परिशिष्ट शॅल बी डीम टू हॅव बी अमेंडेड अकॉर्डिंगली, आणि त्याप्रमाणे दुरुस्तीसाठीचा तो प्रस्ताव तयार करून अधिसूचित केल्याप्रमाणे येईल, आणि तो आल्यानंतर त्याला सदनासमोर आणलं जाईल, लोकसभेसमोर आणि राज्यसभेसमोर किंवा दोन्ही हाऊसेससमोर आणलं जाईल आणि दुरुस्ती करता येईल. अशा पद्धतीची सुंदर तरतूद या 99व्या कलमामध्ये आहे. आता इथं हे 99वं कलम संपलं. आता 100वं कलम सुरू होतं आहे, आणि त्याचं आहे की पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू मेक द रूल्स, नियम तयार करण्याचे केंद्र सरकारचे अधिकार, असं आहे ते 100वं कलम. आता केंद्र सरकार नियम तयार करत असताना कुठल्या कुठल्या विषयामध्ये करू शकतं नियम, आणि केंद्राने ते केलेले पण आहेत. मागच्या वर्षी ते प्रसिद्ध झाले 2019ला. तसे अजून आपल्या सरकारने केलेले नाहीत.
आपलं सरकार नुसतं वरकरणी आणि वरवर इलाज करतं, धोरणं काढतं, पण बाकी काहीही घडत नाही. तेव्हा 100व्या कलमामध्ये अर्थात उपकलम आहेत आलेले, पहिलं उपकलम आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे अशा पद्धतीच्या विषयाशी अधीन राहून काही अटी आणि शर्थींसह अर्थातच प्रकाशन करण्यापूर्वी किंवा अधिसूचना काढण्यापूर्वी कोणकोणते नियम बनवायचे, कोणकोणत्या विषयात रुची घेऊन ते नियम करण्याची गरज आहे याबद्दल एक तालिका तयार करेल आणि ती तालिका या कायद्याशी निगडीत, या कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणेच असेल, कॅरिंग आउट ऑफ द, त्यानुसारच त्याची कार्यवाही होईल, त्या तरतुदीच्या अधीन राहून या कायद्यात ज्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे. आता दुसरं जे उपकलम आहे 100मध्ये प्रकरण 17 पाहतोय आपण, मिसोलोनियस, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की खास करून इन पर्टिक्युलर अँड विदाऊट प्रिजिडस, विना पूर्वग्रह, कोणाबद्दल काहीही मनात न ठेवता, अर्थात टू द जनरॅलिटी, सर्वसाधारणपणे फॉर गोईंग, ज्या शक्ती प्राप्त झालेल्या आहेत त्या शक्तीचा वापर करत नियम बनवायचे केंद्र सरकारला, आणि ते नियम मे प्रोव्हाइड फॉर ऑल, सगळ्यांसाठी पुरवायचे, सगळ्या ठिकाणी सर्व जीवनाच्या क्षेत्रात ते उपयुक्त ठरले पाहिजेत, अपंगांच्यासाठी, दिव्यांगांसाठी. एनी ऑफ द फॉलोइंग. मग ते खालील विषय कोणते आहेत तर त्याचे नावं दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ए मध्ये असं दिलं आहे की मॅनर्स ऑफ